आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्ट मधील अनालिसिस ऑफ फोर्सेस यातील लॉ ऑफ पॅरललोग्राम यावर डिपेंड न्यूमेरिकल नंबर 4 पाहणार. टू फोर्सेस ऑफ 12 न्यूटन अँड 9 न्यूटन आर ऍक्टिंग ऍट अ पॉइंट सच दॅट देअर रिझल्टंट इज 15 न्यूटन. म्हणजे दोन फोर्सेस दिले 12 न्यूटन आणि 9 न्यूटन आणि त्यांचा रिझल्टंट आर 15 न्यूटन दिलेला आहे. फाइंड द अँगल बिटवीन देम. मग जे काही दोन फोर्सेस दिलेले आहेत आपल्याला पी आणि क्यू याच्यातील अँगल म्हणजे थिटा फाइंड आउट करायचा आहे. ऑल्सो फाइंड अँगल बिटवीन रिझल्टंट अँड वन ऑफ देम फोर्स. आणि त्याचप्रमाणे काय करायचं, ह्या रिझल्टंटचा कोणत्याही एका फोर्स सोबत अँगल म्हणजे अल्फा फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. गिव्हन मध्ये काय काय दिलंय नोट डाऊन करूया. फोर्स पी दिलेला आहे, किती आहे तो 12 न्यूटन. फोर्स क्यू किती दिलाय 9 न्यूटन. रिझल्टंट आर सुद्धा दिलेला आहे, किती दिलाय 15 न्यूटन. फाइंड अँगल बिटवीन देम. टू फाइंड काय करायला सांगितलं आपल्याला, दोन फोर्स पी आणि क्यू या दोघातील अँगल, पी आणि क्यू मधील अँगल किती असतो थिटा फाइंड आउट करायचा आहे. त्याचप्रमाणे काय फाइंड आउट करायला सांगितलंय, अँगल बिटवीन रिझल्टंट अँड वन ऑफ द फोर्स. म्हणजे हा रिझल्टंट आणि फोर्स या दोघातील अँगल म्हणजे अल्फा फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर फाइंड आउट करूया. रिझल्टंट आर माहित आहे तर त्याचा फॉर्म्युला अप्लाय करूया. रिझल्टंट आर इज इक्वल टू काय असतं, आता आर माहित आहे तर काय करूया, आर स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरूया. अंडर रूट काढून टाकूया म्हणजेच काय होणार, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थिटा. व्हॅल्यू पुट करूया. रिझल्टंट आर किती आहे 15, 15चा स्क्वेअर इज इक्वल टू फोर्स पी किती आहे 12चा स्क्वेअर प्लस फोर्स क्यू 9चा स्क्वेअर प्लस 2 ॲज इट इज. पी किती आहे 12, क्यू किती आहे 9 आणि कॉस थिटा यातला थिटा माहित नाही, काढायचा आहे ॲज इट इज ठेवूया. मग कॅल्क्युलेट करूया. 15चा स्क्वेअर किती असणार आहे 225 इज इक्वल टू काय करूया, ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. 12चा स्क्वेअर प्लस 9चा स्क्वेअर किती आलं 225 आलं, प्लस 2 इंटू 12 इंटू 9 करूया. 2 इंटू 12 इंटू 9 किती आलं 216 कॉस थिटा. इकडे काय 225 प्लस आहे, इकडे पाठवल्यानंतर मायनस होणार म्हणजे 225 मायनस 225 इज इक्वल काय राहणार 216 कॉस थिटा. 225 मायनस 225 किती आलं 0 इज इक्वल टू 216 कॉस थिटा. कॉस थिटाला 216 काय इंटू आहे, इकडे पाठवल्यानंतर काय होणार डिवाइड होणार आणि 0 डिवाइड बाय एनी नंबर काय असणार आहे 0च असणार म्हणजेच काय होणार कॉस थिटा इज इक्वल टू 0. आता हा कॉस इकडे पाठवल्यानंतर काय होणार इनवर्स होणार म्हणजेच कॉस इनवर्स 0 इज इक्वल टू काय येणार थिटा. देअरफॉर थिटा इज इक्वल टू किती येणार, शिफ्ट धरून कॉस दाबल्यानंतर कॉस इनवर्स आणि 0 किती आन्सर आला आपलं 90 डिग्री. हा झाला थिटा. थिटाची व्हॅल्यू काय करूया अल्फा मध्ये पुट करून काय करूया अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. मग अल्फा म्हणजेच काय असतं टॅन इनवर्स ऑफ काय असतं क्यू साइन थिटा डिवायडेड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. व्हॅल्यू पुट करूया. टॅन इनवर्स ॲज इट इज क्यूची व्हॅल्यू किती आपल्याला 9 दिलेले आहे, साइन थिटा किती काढलाय 90 डिवायडेड बाय पीची व्हॅल्यू किती आहे 12 प्लस क्यूची व्हॅल्यू किती आहे 9 कॉस थिटा किती फाइंड आउट केले 90. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू किती येणार, सर्वप्रथम हा ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. 9 साइन 90 किती आन्सर आलं 9 आलं डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 12 प्लस 9 कॉस 90 ब्रॅकेट कम्प्लीट 0.75 आलं. त्याचा काय करूया टॅन इनवर्स, शिफ्ट धरून टॅन दाबल्यानंतर टॅन इनवर्स 0.75 किती आन्सर आलं आपलं 36.869 डिग्री विथ पी फोर्स. हा अँगल कशासोबत आला, जो काय आपला पी फोर्स आहे या पी फोर्स सोबत किती अँगल करणार रिझल्टंट अल्फा तर 36.869 डिग्री. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे दोन फोर्स मधील अँगल थिटा फाइंड आउट केलेला आहे. त्याचप्रमाणे रिझल्टंट आर आणि फोर्स पी या दोघातील अँगल अल्फा फाइंड आउट केलेला आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच 5th नंबर न्यूमेरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.